स्वारगेट आगारातील धक्कादायक प्रकार यामध्ये जर पाहिलं तर एक प्रकरण आणि त्यामागील खूप काही सत्य आणि सद्य परिस्थिती। स्वारगेट एसटी आगारामध्ये 26 वर्षीय तरुणीवरती 37 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली। त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले। काही राजकीय नेत्यांनी देखील घटनास्थळी जाऊन आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल असे आश्वासन देखील दिले। मात्र हा विषय इथेच संपला नाही, थांबला नाही। घटनास्थळी आलेल्या काही नागरिकांनी माध्यमांसमोर धक्कादायक माहिती उघड केली। त्यांनी सांगितले की ही स्वारगेट आगारात असे प्रकार नवीन नाहीत, तर ही परिस्थिती रोजच इथे घडत आहे असे देखील त्यांनी सांगितले। या प्रकरणाची सखोल चौकशी होताच स्वारगेट आगारातील भीषण वास्तव समोर आले। हे वास्तव काय आहे पाहू। वसंत मोरे यांनी या प्रकरणावरती आवाज उठवत आगाराची सद्य परिस्थिती समोर आणली। आगाराच्या मागील बाजूस 4 शिवशाही बस पडून होत्या। या पूर्णपणे भंगार अवस्थेमध्ये होत्या आणि त्याचे अनेक भाग देखील काढून टाकलेले होते। मात्र या बसमध्ये वेगळेच प्रकार सुरू असल्याने उघड देखील झालेत। माध्यमांनी आणि पोलिसांनी तपास केला असता या बसमध्ये महिलांचे कपडे, साड्या, दारूच्या बाटल्या, सिगारेट्स, कंडोमचे पॉकेट्स, चादरी आणि रग्स देखील सापडलेत। या सगळ्या गोष्टींवरून या बसमध्ये काय कृत्य होत असेल हेच तुम्हाला स्पष्टपणे कळाले असेल। यामध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर आगार प्रशासन आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरती जोरदार चर्चा सुरू झाली। इतक्या गंभीर घटना घडत असताना देखील याकडे प्रशासनाने डोळेझाक केली की त्यांना देखील याबाबत माहिती होती असा मोठा प्रश्न तयार होतोय। स्वारगेट आगारामध्ये असे प्रकार घडत असतील तर इतर आगारांची परिस्थिती काय असेल याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। प्रशासन आणि सरकारने यावरती कठोरात कठोर पावले उचलावीत अशी मागणी देखील वाढत आहे।